केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेमधून खासदारकीची उमेदवारी मिळालेली आहे. सर, काय सांगाल यावेळेस पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे? पुढच्या काय नेमकी विकास कामं थांबलेली आणि कशा प्रकारची विकास भिवंडी लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळाली म्हणून देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, गृहमंत्री अमित भाई शहा, राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती व्यक्त करतो. निश्चितपणे माझ्यावर जो त्यांनी विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या एनडीएच्या घटक दलांच्या पक्षांना सोबत घेऊन हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊन काम करू. मला विश्वास आहे की ती जनता पुन्हा एकदा मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार निश्चितपणाने निवडून देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जो देशामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून फक्त आपल्या देशात नाही तर विश्वामध्ये भारताची मान गौरवाने उंचवलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मोदीजींनी दिल्लीमध्ये एकदा आम्हाला सांगितलं की इलेक्शन आपलं एप्रिल-मेला होणार, परंतु विदेशातनं त्यांना त्यानंतरच्या निमंत्रण आलेली आहे. म्हणजे विदेशातले जे इतर देश आहेत त्या देशातल्या लोकांना असं वाटतं की मोदीजी 100% प्रधानमंत्री होणार आहे. आणि इतकं काम केलेल्या माणसाच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उमेदवारी मिळणं हे निश्चितपणाने मी माझं भाग्य समजतो. मी मोदीजींनी आणि पक्षाने जो भारतीय जनता पक्षाने विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचे निश्चित काम करेल. आपण सांगितलं विकासाचा मुद्दा या लोकसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 35,000 कोटीची कामं आपण केलेली आहेत. यापुढेही विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे करायचं आहे, कारण मागच्या 67 वर्षामध्ये या लोकसभा क्षेत्राला वंचित ठेवलं होतं, विकासच झाला नाही. केंद्र सरकारकडनं काही विकासाची कामं आपल्याला होताना दिसली नाही. भिवंडी शहर असेल, भिवंडी ग्रामीण असेल, कल्याण असेल, मुरबाड असेल, केंद्र सरकारचा निधी म्हणून कधी आपल्याकडे येत नव्हता. तो पहिल्यांदा ह्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आपल्याला दिसला. आणि मला विश्वास आहे की जनतेच्या ज्या अपेक्षा असतील पुढच्या ह्या 5 वर्षाच्या त्या अपेक्षांना न्याय देण्याचं काम होतं. विरोधी लोकसभेच्या सामान्य आपण पाहिजे तर प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते हे दोन्ही पक्षामध्ये वाद चालू आहे. मात्र त्यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार देणार असल्याचं त्यांनी काम त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. काय वाटतं, विरोधक कुठला तगडा आलाय का, कसं हा लोकसभेमध्ये तगडा बिगडा उमेदवार कोणी नसतो. मी अतिशय जबाबदारीने विधान करतो. आमचं जे नेतृत्व आहे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तगडा ह्या देशामध्ये कोणी उमेदवार नाही. 543 जागांवर नरेंद्र मोदी हेच उमेदवार म्हणून लढणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा तगडा उमेदवार कोणी या भिवंडी लोकसभेमध्ये येऊ शकत नाही. अनेक तगडे उमेदवार मागच्या वेळेलाही दिले. जी माणसं अजूनपर्यंत जागा कोणी लढायची हे ठरवू शकत नाही तर ते तगडा उमेदवार आणणार कुठून? तगडा उमेदवार असावा लागतो आधी मुळात. पण या तिन्ही पक्षांकडे नाही, इकडनं तिकडनं त्यांचं उसनवारीच सुरू आहे. आणि उसनवारी करून किती दिवस घर चालवत आहे. एकंदरीत आपल्या पक्षाच्या अंतर्गत वाद पण समोर आलेला मध्ये आपण पाहिलं की आमदार किशन कथोरे यांनीही नाराजी व्यक्त केलेली. काही पदाधिकाऱ्यांची पदांची बदली झालेली. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये देखील पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले, त्यांनीही विरोध दर्शवला होता. आणि आता आपल्या खासदारकी उमेदवारी अगोदरही त्यांनी विरोध दर्शवला. त्यांची नाराजगी पदाधिकारी नेमणुकीच्या बाबतीत होती, उमेदवारीच्या बाबतीत नाही. मला माझ्या ऐकिवात नाही की त्यांनी कधी वाईट दिली उमेदवारीच्या विरोधात, तर त्यांनी कधी सांगितलं की मी लोकसभेचं काम करणार नाही. असं असेल तर माझ्यासमोर आलं. किसन कथोरे पक्षाचे नेते आहेत, एका विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात.
पक्षाची शिस्त त्यांना काय ते माहीत आहे, त्याच्यामुळे ते निश्चितपणे पक्षाचं एक राजकीय प्रश्न आहे की ज्या पद्धतीने बघितलं की ठाणे असेल किंवा कल्याण लोकसभा असेल, आपण यावेळेस 405चा आकडा असा घोषवाक्य घेऊन चाललो. मात्र अंतर्गत वाद जो आहे, शिवसेना शिंदे गट असतील किंवा अजितदादा गट असतील, यांचा अंतर्गत वाद बाहेर येत आहे. जागेवाटपांना आनंद तळसरे यांनी वक्तव्य केलं. काल संजय केळकर यांनी वक्तव्य केलं शिंदे गटाच्या विरोधात. काय वाटतं लोकसभेच्या जागेवरती याचा परिणाम? मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, आपल्या माध्यमातून आमच्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शाश्वत करू इच्छितो की आपले महाराष्ट्राचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या तिन्ही पक्षाचे प्रमुख हे सक्षम आहेत. हे जे काही बयानबाजी सुरू आहे असं आपण सांगितलं, ते सगळं निश्चितपणाने नॉर्मल होईल. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना असं वाटत असते ही जागा आम्हाला मिळावी. काही लोकांना असं वाटत असते की दुसऱ्याला असेल तर अमुक माणूस नसावा. अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्ते त्यावेळेला हा व्यक्तिगत पातळीवरचा विषय डोक्यात घेऊन विधानं करत असतात. परंतु पक्ष नेतृत्व जेव्हा याच्यामध्ये स्वतःहून हस्तक्षेप करते, तेव्हा कार्यकर्ते पक्षाची शिस्त म्हणून सगळे एक दिलाने मनाने कामाला लागतात. आता सध्या कार्यकर्त्यांचं ध्येय एकच आहे, मोदीजी पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाले पाहिजेत आणि भारतीय जनता पक्ष NDAच्या सगळ्या जागा महाराष्ट्रातून निवडून आल्या पाहिजेत. हे ध्येय ठेवून कार्यकर्ते जेव्हा काम करतात तेव्हा कार्यकर्त्यांना दुसरं काही दिसत नाही. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसं आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना फक्त ही लोकसभा आणि मोदीजींचं विजय आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री हेच दिसतं. कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.